बहुजन संघटक या ऑर्गनायझेशनने जी काही व्याख्यानमाला काही वर्षापासून सुरू केलेली आहे, त्याच्यामध्ये तात्विक विषय, वैचारिक विषय, सामाजिक, राजकीय, आर्थिक विषय आणि ऐनवेळी घडलेले जे प्रसंग आहेत, त्याचं विश्लेषण करण्यासाठी ते वेगवेगळ्या तज्ञांची आणि एक्सपर्ट कार्यकर्त्यांची, विचारकांची व्याख्यानं आयोजित करतात. हे अत्यंत अभिनंदनीय असं प्रबोधन कार्य आहे आणि ते मला सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी निमंत्रित करतात. हा मी माझा स्वतःचा सन्मान समजतो. आज त्यांनी जो विषय दिलेला आहे की काल झालेली जी घटना आहे, प्रवीणदादा गायकवाड या नेत्याच्या विरोधामध्ये जी काही निंदनीय घटना घडलेली आहे, त्या घटनेचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे. माझ्या समोर विषय जातीचा कधीच नसतो, त्यामुळे मी किंवा मला निमंत्रित करणारे संघटना किंवा त्यांचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते, नेते माझ्याकडे जातीच्या दृष्टीने कधीच बघत नाही. कारण मी जातीच्या दृष्टीने विचार करत नाही, जाती अंताच्या दृष्टीने विचार करतो आणि तीच माझी विचारधारा आहे, जी तात्यासाहेब महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि स्वामी पेरियार यासारख्या महापुरुषांनी मांडलेली विचारधारा मी स्वीकारत असल्यामुळे माझ्यासमोर जातीचा प्रश्न कधीच उपस्थित होत नाही. जाती अंताचा विषय माझ्यासमोर उपस्थित होतो आणि त्यामुळे बहुजन संघटक आणि त्यांचे प्रमुख राहुलजी यांनी विषय ओबीसीचा असो, विषय मराठ्यांचा असो किंवा आणखी कुठल्याही इतर जाती धर्माचा विषय असो, ते मला बहुजन संघटकच्या या प्रबोधनपर चॅनल्सवर व्याख्यान देण्यासाठी मला ते निश्चित निमंत्रित करतात. ही मला अभिमानास्पद गोष्ट वाटते आणि म्हणून मी त्यांचे अभिनंदन करतो अशा प्रकारची जाती अंताची भूमिका घेण्याबद्दल. काल घडलेली घटना माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो झालेला भ्याड हल्ला आहे, तो भ्याड हल्ला याचा एक इतिहास आहे, याचं एक वेगळं विश्लेषण पण आहे. ते मला आज तुमच्या समोर करणं फार आवश्यक आहे. प्रवीणदादाच्या समर्थकांनी संतापून जाण्याचं कारण नाही किंवा प्रवीणदादाच्या विरोधकांनी खुश होण्याचं पण कारण नाही. कुठलीही घटना जर आपण इतिहासाच्या अभ्यासातून बघितली पाहिजे आणि वैचारिक दृष्टिकोनातून तिचं विश्लेषण केलं पाहिजे. जर ही दोन कामं जर आपण केली तर खुश होणारे पण मूर्ख आहेत आणि संताप करणारे तेवढेच. मुळापर्यंत, कुठल्याही घटनेच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. घटना आज घडली आहे, घटना काल घडली आहे, घटना परवा घडली आहे, तिच्या मागे काही इतिहास असतो. तो इतिहास शोधला पाहिजे, इतिहास अभ्यासला पाहिजे आणि एक मेथोडॉलॉजी असते, एक विश्लेषण पद्धती असते की जी सत्य आपल्या समोर मांडत असते. ते सत्य जर जाणून घेतलं आपण तर आपल्याला नेमकं पुढे काय करायचं याचा मार्ग सापडतो. केवळ रडत बसणे किंवा केवळ खुश होत राहणे, हसत राहणे हे वर्तमानकालीन उत्तर त्याला नाही आहे. हे वर्तमानकालीन उत्तर आहे की एक गट खुश होतोय, एक गट रडतो आहे, विरोध करतो आहे किंवा एक गट नाराज आहे.
निषेध व्यक्त करतो आहे, तर हे वर्तमानकालीन जे आहे ते काही कामाचं नाही. तुम्हाला इतिहास, वर्तमान आणि भविष्य याचा अभ्यास करूनच त्या घटनांचं विश्लेषण करून सत्य जाणून घ्यावं लागतं. आता प्रवीणदादा गायकवाड हे माझे चांगले मित्र. काही मतभेद होते आणि आहेत. सुरुवातीला मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आमचे काही वादविवाद पण झालेत आणि जाहीर झालेत, टीव्ही चॅनलवर जाहीरपणे झालेत. पण त्यांच्याबद्दल मला एक विशेष प्रेम का वाटतं, कारण ते सत्य काय ते जाणून घेतात आणि ते सत्य जाणून मग नंतर ते आपले कृती कार्यक्रम करतात. त्यांच्या एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की जे मराठा आरक्षण आंदोलन मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने सुरुवातीला त्याची मांडणी केली होती, त्याला ओबीसी सेवा संघासारख्या ओबीसी संघटना यांनी पाठिंबा दिला, बामसेफ आणि इतर दलित संघटना यांनी पण पाठिंबा दिला आणि सगळ्यांनी मिळून दलित, ओबीसी, मराठा यांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सामाजिक आणि राजकीय अरेनेवर मांडण्याचा प्रयत्न केला. तशा अनेक परिषदा बामसेफने पण घेतल्यात, ओबीसी सेवा संघाने पण घेतल्यात आणि मराठा सेवा संघाने पण घेतल्यात आणि संभाजी ब्रिगेडने पण घेतल्यात आणि आम्ही एकत्र केलं काम. पण जेव्हा फुले शाहू आंबेडकरवादी विचारातून मराठा आरक्षणाचा प्रश्न जेव्हा ते मांडत होते, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि इतर आणखी दिग्गज विचारवंत नेते, तेव्हा ओबीसी सेवा संघ त्यांच्या सोबत होता. आम्ही प्रदीप ढोबळे आणि मी त्यांच्या सोबत होतो. बामसेफ प्रदीप मेश्राम साहेब, बोरकर साहेब त्यांच्या सोबत होते, वामन मेश्राम साहेब सोबत होते. असा एकत्रितपणे आम्ही मराठा आरक्षणाचा विषय सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही राजकीय आणि सामाजिक अजेंड्यावर आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काँग्रेसने तो मान्य केला. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यांनी मान्य केला. त्यांनी 2013ला विधेयक मांडलं, ते मंजूर झालं. त्याला सगळ्या ओबीसी नेत्यांनी, ओबीसी आमदारांनी, ओबीसी मंत्र्यांनी त्या विधेयकाच्या बाजूने सह्या केल्यात आणि ते मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर पण झालं. आम्ही सगळ्यांनी पाठिंबा पण दिला आणि ते नंतर हायकोर्टाने नाकारलं. आता हा विषय 2013 पर्यंतचा आहे. 2014ला जी एक घटना घडली ती अत्यंत निंदनीय, अत्यंत वाईट, अत्यंत नीच अशी घटना 2014ला घडली की ज्याच्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय आणि त्यामुळे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि इतर ओबीसी वगैरे यांच्यामध्ये जे काही वितुष्ट निर्माण झालं त्याला कारणीभूत म्हणजे 2014ला घडलेली ही निंदनीय घटना. ती निंदनीय घटना अशी होती, 2014ला लोकसभेमध्ये, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आलं आणि त्यानंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये फडणवीसांचं सरकार आलं, भाजपचं. पण फडणवीसांचं सरकार महाराष्ट्रात कसं अस्तित्वात आलं हा फार महत्वाचा विषय आहे, हे लक्षात घ्या. 2014ला भाजप आणि शिवसेना दोघांनी एकत्रित निवडणूक लढवली आणि दोघांचं बहुमत होतं. परंतु उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते, प्रमुख, पक्षप्रमुख यांनी सांगितलं की आम्हाला आश्वासन मिळालंय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, भाजपचा होणार नाही, तर तुम्ही मुख्यमंत्री शिवसेनेचा केला पाहिजे. या एका मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना यांचे संबंध तुटलेत आणि शिवसेनेने भाजपला पाठिंबा देण्याचं नाकारलं.
त्यामुळे भाजप सरकार स्थापन करू शकत नव्हतं 2014ला. 2014ला भाजप अत्यंत अल्पमतात होती, कारण बहुसंख्य जागा शिवसेनेने जिंकलेल्या होत्या आणि शिवसेना पाठिंबा देत नव्हतं भाजपला. ते बाहेर पडले युतीमधून, मुख्यमंत्री करत नाहीत म्हणून. मग 2014ला भाजपचं सरकार स्थापन झालं ते कोणामुळे? कोणामुळे महाराष्ट्रात पेशवाईची प्रतिक्रांती झाली 2014 साली? कोणामुळे भाजपच्या पेशवाईची सत्ता आली महाराष्ट्रात? हे तपासा आधी. 2014 साली भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी बिनशर्त पाठिंबा न मागता कुठल्याही भाजप नेत्याने कुठल्याही पक्षाकडून पाठिंबा मागितला नाही. पाठिंबा न मागता कोणतीही शर्त न ठेवता शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि फडणवीसांनी पेशवाईची प्रतिक्रांती 2014 साली मराठा शरद पवार यांच्या मदतीने मराठाच्या मदतीने पेशवाईची प्रतिक्रांती 2014 साली फडणवीसांनी केली. आता काय ही काही घटना 2014चीच आहे असं नाही. हिला पण इतिहास आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य नष्ट करून त्या ठिकाणी पेशवाई स्थापन करण्याची प्रक्रिया कोणी केली? मराठ्यांनी केली, मराठा सरदारांनी केली, की जे स्वतःला 96 कोळी समजत होते आणि ते स्पष्टपणे छत्रपती शिवरायांना शूद्र म्हणून हिनवत होते. ते छत्रपती शिवरायांना राजा मानायला तयार नव्हते. 96 कोळी मराठा जे सरदार होते, वतनदार होते, जमीनदार होते, त्यांनी ब्राह्मण पेशव्यांना साथ दिली आणि ब्राह्मण पेशवे हे केवळ मराठा सरंजामदारांच्या पाठिंब्यावर पेशवा बनलेत आणि पूर्ण महाराष्ट्राचे मालक बनलेत आणि ब्राह्मणवादी पेशवाई स्थापन झाली. ती केवळ आणि केवळ मराठ्यांमुळे. तीच घटना पुनरावृत्त झाली 2014 साली की फडणवीसांची पेशवाई स्थापन झाली 2014 साली महाराष्ट्रात. ती केवळ आणि केवळ मराठ्यांमुळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे. पण शरद पवार जे कृती करतात हे बघा, ते बोलतात वेगळं. त्यांची प्रतिमा जी आहे ती फुले शाहू आंबेडकरवादी आहे, पूर्वाभी आहे, वगैरे वगैरे सर्व ठीक आहे. पण त्यांची कृती फार भयानक, हिंसक आणि अत्यंत नीच असते. ही जी कृती शरद पवारांनी केली, पेशवा फडणवीसला मुख्यमंत्रीपदी बसून पेशवाईची प्रतिक्रांती करणे आणि ब्राह्मणवादी राज्य स्थापना करणे, ही शरद पवारांची कृती जी होती ती महाराष्ट्राला बरंच काही सांगून गेली, बरेच काही सांगून गेली. कारण महाराष्ट्रातले मराठा हे शरद पवारांकडे बघतात, साहेब काय भूमिका घेतात, आणि साहेबांची ही भूमिका बघून पेशवा फडणवीसला शरद पवार मुख्यमंत्री बनवत आहेत आणि पुन्हा पेशवाईची स्थापना महाराष्ट्रात शरद पवार करतायत, हा मेसेज महाराष्ट्रभर पसरला आणि पटापट महाराष्ट्रातल्या मराठा सरंजामदारांनी, मग ते विखे पाटील असेल, नाही तर आणखी कोणी इतर मराठा, नारायण राणे असतील, नाही तर आणखी कोणी असतील, या सगळ्या मराठा सरंजामदारांनी, मराठा वतनदारांनी, जे स्वतःला 96 कुलीन समजतात, अशा सगळ्या मराठ्यांनी काँग्रेसमध्ये गेल्या 30-40 वर्षापासून जे घेतलेले फायदे होते, कारखाने काय, शिक्षण संस्था काय, अमुक सम्राट, ढमुक सम्राट, हे सर्व काँग्रेसकडून त्यांनी मिळवलेलं होतं. हे सगळे सरदार, हे सगळे सरंजामदार, काँग्रेसचे लाभार्थी असलेले, हे सगळे पटापट उंदरासारखे उड्या मारून भाजपच्या जहाजात जाऊन घुसले. हा परिणाम झाला शरद पवारांच्या त्या कृतीचा. कारण महाराष्ट्रातले मराठे शरद पवारांकडेच बघतात की साहेबांनी काय कृती केली म्हणजे आपण पण केली पाहिजे, साहेबांनी पाठिंबा दिला म्हणजे आपण भाजपमध्ये घुसलं पाहिजे. आणि म्हणून सगळे विखे पाटलांपासून, राणेंपासून सगळे मराठे 96 कोटी सरंजामदार सगळे भाजपमध्ये गेलेत आणि त्यांनी
भाजपची सत्ता मजबूत केली. आणि एक महत्वाचं एक वैशिष्ट्य लक्षात घ्या की चाणक्याने बौद्ध राजा नंद राजा याचा षड्यंत्राने खून करून त्याची सत्ता संपवली आणि तिथे चंद्रगुप्त मौर्य बसवला आणि ब्राह्मणी प्रतिक्रांती केली. ब्राह्मणी प्रतिक्रांती केली. चाणक्याला एक माहित होतं की आपण ही प्रतिक्रांती केवळ चंद्रगुप्त मौर्यामुळे करू शकतो, एका ओबीसी शूद्रामुळे करू शकतो. म्हणून काही शूद्र ब्राह्मण होत नाही, ब्राह्मणाला मदत केली म्हणून. तर तो चंद्रगुप्त मौर्य भर दरबारामध्ये आपला हा चाणक्य जो आहे, ब्राह्मण चाणक्य, हा त्यावेळचा महासचिव होता त्या चंद्रगुप्तच्या दरबारामध्ये. तर हा ब्राह्मण चाणक्य भर दरबारामध्ये चंद्रगुप्त मौर्याला राजा म्हणत नव्हता, महाराज म्हणत नव्हता. तो चंद्रगुप्ताला हाक मारायचा वृषभ. वृषभ वृषभ म्हणजे बैल, आणि बैल म्हणजे शूद्राचं प्रतीक, कारण शूद्र वापरतो बैलाला आपल्या शेतामध्ये. तर बैल म्हणून पुकारायचा चाणक्य चंद्रगुप्त मौर्याला. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ब्राह्मण स्वतःच्या बळावर काहीच करू शकत नाही, इकडची काळी तिकडे पण करू शकत नाही. अत्यंत भित्री जमात म्हणजे ब्राह्मण जमात, कारण ती अत्यंत अल्पसंख्या आहे आणि बाहेरून आलेली आहे. ती काही भारतीय नाही, ती काही हिंदू नाही, ती या देशाची पण नाही, आणि ना आपल्या जातीपातीची पण नाही, ना आपल्या रक्तमांसाची पण नाही. ब्राह्मण जात ती बाहेरून आलेली परकीय जात आहे. म्हणजे नंतर ते इथं आल्यानंतर जात बनले, पण बाहेरून आले ते भटकेच होते, गाई म्हशींना बैलांना चारत चारत इथं आलेले. तर एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवली पाहिजे की ब्राह्मण स्वतः काहीच करू शकत नाही, त्यांना लागतो कुणीतरी क्षत्रिय आणि कुणीतरी ओबीसी ब्राह्मणवाद स्थापित करण्यासाठी. पुराण काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यांनी क्षत्रिय रामाचा वापर करून त्यांनी इथं ब्राह्मणवाद स्थापन केला, वर्णवाद स्थापन केला, आणि शूद्र शंभुकाचा खून रामाकडून करून घेतला. म्हणजे क्षत्रिय रामाकडून त्यांनी ब्राह्मणवादी राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला, वर्ण व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला, आणि त्यानंतर स्त्री पुरुष विषमता निर्माण करून स्त्री सत्ताक राज्य पण नष्ट केली. राटका, शूर्पणखा यांची राज्य कोणी नष्ट केली? रामाने नष्ट केली, क्षत्रिय रामाने. ती ब्राह्मणांनी करून घेतली रामाकडून. तर अशा पद्धतीने क्षत्रिय रामाचा वापर करून, क्षत्रिय कृष्णाचा वापर करून, ओबीसी चंद्रगुप्ताचा वापर करून, क्षत्रिय बनवणाऱ्या मराठा शरद पवारांचा वापर करून ते आपली ब्राह्मणवादी राज्यव्यवस्था स्थापन करतात. परंतु एकदा का ब्राह्मणवादी राज्यव्यवस्था स्थापन झाली आणि ती मजबूत झाली की मग ती आपला बदला घेतात. काय बदला घेतात? त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठी शर्मनाक गोष्ट, ब्राह्मणांच्या दृष्टीने सर्वात मोठी शर्मनाक गोष्ट ही असते की आम्ही सर्वश्रेष्ठ ब्राह्मण असून सुद्धा आम्हाला शूद्र माणसांची मदत घेऊन ब्राह्मणवाद स्थापित करावा लागतो. ही सर्वात शर्मनाक गोष्ट ब्राह्मणांना वाटते. आणि म्हणून ब्राह्मणवादी राज्य स्थापन झाल्यानंतर ते सर्वात पहिल्याने काटा कोणाचा काढतात? ज्याने मदत केली त्याचाच काटा काढतात, की या नालायक शूद्रामुळे, त्याच्या मदतीमुळे आम्हाला हे मिळालं, परंतु शूद्र तो शूद्रच, त्याची मदत आम्हाला घ्यावी लागली. ही आमच्या दृष्टीने फार मोठी शर्मनाक गोष्ट आहे, आणि म्हणून या शूद्राला शिक्षा मिळाली पाहिजे. आणि ते शूद्राला शिक्षा देतात ज्यांनी ब्राह्मणवाद स्थापित करण्यासाठी मदत केली. रामायणामध्ये रामाला आत्महत्या करायला मजबूर केलं, नदीमध्ये उडी मारून. राम संपवला रामायणातून. कृष्णाला एका सामान्य पारध्याने बाण मारून कृष्णाचा मृत्यू घडवून आणला. महाराष्ट्रामध्ये बाळ ठाकरेंच्या शिवसेनेमुळे
भाजप सत्तेत आला होता, त्यामुळे त्यांचं पहिलं कर्तव्य हे होतं भाजपचं आणि RSSचं की शिवसेना संपवली पाहिजे. कारण या शूद्र मूर्खांमुळे त्यांच्या ती मदत घ्यावी लागली आणि आपलं ब्राह्मणवादी राज्य स्थापन करावं लागलं. या शूद्र मूर्खांना शिक्षा, कारण त्यांच्या दृष्टीने CKP बाळ ठाकरे म्हणजे शूद्र, सर्वश्रेष्ठ म्हणजे कोकणस्थ ब्राह्मण, त्याच्यानंतर देशस्थ ब्राह्मण आणि त्याच्यानंतर शूद्र CKP. काय ते काय असतं चंद्रसेनी प्रभू वगैरे. त्यामुळे भाजप पहिल्यांदा सत्तेत आला महाराष्ट्रात ते बाळ ठाकरेंच्या शिवसेनेमुळे, आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आता ही शिवसेना संपवली पाहिजे. कारण या शूद्रांची मदत घेतली, हा आमचा फार मोठा अपमान झाला. ही आमची जी काही सर्वश्रेष्ठता आहे ती या शूद्रांमुळे दागाडली गेली, आणि ज्या शूद्रांनी आपल्याला मदत केली त्यांना संपवलं पाहिजे म्हणून त्यांनी शिवसेना संपवली. त्यानंतर 2014 साली शरद पवारांनी भाजपला मदत केली आणि पेशवा फडणवीस सत्तेवर बसवला, आणि पेशवा फडणवीसने ठरवलं की या शूद्र मराठ्यांमुळे त्यांची मदत घ्यावी लागली आणि आपल्याला फडणवीस मुख्यमंत्री करावा लागला. ही फार मोठी शर्मनाक गोष्ट आहे, आणि म्हणून या शूद्र मराठ्यांना संपवलं पाहिजे म्हणून राष्ट्रवादी फोडली. आधी शिवसेना फोडली, ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी फोडली, राष्ट्रवादी नष्ट करण्याचा प्रयत्न केला, ती राष्ट्रवादी पण फोडली त्यांनी. ज्या मराठा सरदारांमुळे पेशवाई स्थापन झाली, छत्रपती शिवरायांचं स्वराज्य नष्ट करून त्या ठिकाणी पेशवाई स्थापन झाली, ती मराठा सरंजामदार वतनदारांमुळे त्यांनी मदत केली पेशव्यांना, आणि मग पेशवा मुख्य बनले संपूर्ण राज्याचे, आणि मग त्यांनी गाडगं मडगं बांधलं शूद्र अतिशूरांच्या तोंडाला आणि मागे झाडू लावला. तर या पेशव्यांनी मराठ्यांना पण सोडलं नाही, ज्यांच्या मदतीमुळे आपण पेशवा प्रतिक्रांती केली छत्रपती शिवरायांचं स्वराज्य नष्ट करून. त्या मराठ्यांना त्यांनी अक्षरशः जेलमध्ये टाकलं. गादीवर बसलेले जेवढे बी राजे होते, साताऱ्याचे असो का कुठले बी असो का कोल्हापूरचे असो, या सगळ्या मराठा राज्यकर्त्यांना जे स्वतःला छत्रपती शिवरायांचे वारसदार समजत होते आणि गादीवर बसलेले होते, त्यांना जेलमध्ये टाकलं. सहज इजी उचलून जेलमध्ये टाकायचे मराठा राजांना हे पेशवा. आणि शाहू महाराजांना तर किती छळ केला. शाहू महाराजांचा वेदोक्त पूर्णोक्त मंत्राचा सगळा संघर्ष आपल्याला माहिती आहे, तो पुन्हा रिपीट करत नाही मी. या सगळ्यांना त्यांनी शूद्र ठरवलं. छत्रपती शिवरायांना पण शूद्र ठरवलं की यांचं राज्य विषकू शकत नाही कारण हे शूद्र आहे. आणि मग भली मोठी लाच देऊन त्या गागा भट्टाला बोलवलं. मग गागा भट्टाने एक पोथी लिहिली, एक चोपडं लिहिलं, त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी ओढून ताडून छत्रपती शिवरायांना क्षत्रिय ठरवलं आणि त्याच्या राज्याभिषेकीतला, आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याच्या वजना इतकं सोनं आणि चांदी त्यांनी घेतली. आणि तरी महाराष्ट्राचे ब्राह्मण, कारण महाराष्ट्राचे ब्राह्मण तयारच नव्हते राज्याभिषेक करायला, म्हणून तर गागा भट्ट बोलवावा लागला बाहेरून. रामदास स्वामी म्हणतात आपण ते त्यांचे गुरु होते वगैरे, त्या गुरुचं कर्तव्य नव्हतं का रामदास स्वामीचं की आपल्या शिष्याचा राज्याभिषेक करणं? नाही, रामदासने पण नाही केला शिवरायांचा राज्याभिषेक. ते मला नाही, शूद्र आहे तो, या शूद्र शिवाजीचा राज्याभिषेक का म्हणून करायचा आम्ही, असं रामदास म्हटला. म्हणून गागा भट्ट बोलावा लागला, त्याला प्रचंड लाच द्यावी लागली, त्याच्या वजना इतकं सोनं आणि चांदी आणि मोहरा द्यावा लागल्या. तर ब्राह्मणवादी सर्वात आधी कोणाला खतम करतात? ज्यांनी ब्राह्मणवाद स्थापित करण्यासाठी मदत केली त्यांना संपवण्याचा ते पहिल्यांदा प्रयत्न करतात. कारण तो मुद्दा त्यांच्या दृष्टीने फार मोठा अपमानास्पद असतो की एका शूद्राच्या मदतीने आपल्याला ब्राह्मणवाद स्थापन करावा लागतोय. ही फार मोठी अपमानास्पद गोष्ट त्यांना वाटते, आणि म्हणून त्यांनी शिवसेना संपवली, राष्ट्रवादी काँग्रेसही संपवली. माझ्या या काल घडलेल्या प्रवीण दादाच्या घटनेवरून मला जे काही सांगायचं आहे, इतिहासापासून बोध घेऊन भविष्यात आपल्याला काय करायचं आहे हे मला इथं मांडणी करण्यासाठी मला हे सगळं मांडावं लागतंय की ब्राह्मण कोणाला सोडत नाही.
जे जे ब्राह्मणवादाच्या विरोधामध्ये काम करतात, मग ते दाभोळकर असो, पानसरे असो, कलबुर्गी असो किंवा गौरी लंकेश गौरी असो, श्रावण देवरे असो किंवा प्रवीणदादा गायकवाड असो, कुणी असो, ते कुणाला सोडत नाही. हे ब्राह्मणाला बी सोडत नाही. दाभोळकर सारख्या ते कुणाला सोडत नाही. आणि म्हणून ज्या मराठा समाजाने RSSच्या केडर मधून प्रशिक्षण घेऊन आलेले जे मराठा लोक आहेत, सराटे सारखे, की ज्यांनी मराठा समाजामध्ये मराठा आरक्षणाच्या विषयाला प्रतिक्रांतिकारक वळण दिलं. 2013 पर्यंत मराठा आरक्षण हा विषय सामाजिक आणि पुरोगामी होता. 2014ला पेशवा फडणवीस आल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न हा प्रतिक्रांतीचा विषय झाला. कारण फडणवीसने RSSच्या माध्यमातून एक केडर तयार केला, मराठा केडर, आणि त्या मराठा केडरला सराटे सारखा मराठा त्यांनी मराठा समाजात सोडून दिला की जा बाबा आणि आता मराठ्यांना तयार कर ओबीसीच्या विरोधात, अॅट्रॉसिटी ऍक्टच्या विरोधात. आणि त्या सराटी सारख्या अनेक मराठ्यांनी RSS बीजेपीच्या सांगण्यावरून त्यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन जे मराठा समाजात काम करत होते त्यांना कृती कार्यक्रम दिला की हे काम तुम्हाला अशा पद्धतीने करायचं आहे. तुम्हाला जर मराठा आरक्षण घ्यायचं असेल तर फडणवीस आरक्षण तुम्हाला देईल, पण त्यासाठी तुम्हाला हे करावं लागेल. काय करावं लागेल? ओबीसीच्या विरोधात, दलितांच्या विरोधात तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल. आणि त्यांनी भूमिका घेतली. बघा 2013 पर्यंत महाराष्ट्रात सगळे मुख्यमंत्री मॅक्झिमम मराठा होते, पण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा मुख्यमंत्री असताना एकही मोर्चा मराठ्यांनी काढला नाही. 5 लोकांचाही मोर्चा नाही आणि 10 लोकांचं धरणं बी आंदोलन केलं नाही त्यांनी मराठा आरक्षणासाठी, मराठा मुख्यमंत्री असताना. पण पेशवा फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबरोबर लगेच लाखांचे मोर्चे निघायला लागले, लगेच लाखांचे मोर्चे निघायला लागले. आणि त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्टच्या विरोधामध्ये, दलितांच्या विरोधामध्ये आणि ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे म्हणून ओबीसीच्या विरोधामध्ये अशा प्रकारची भूमिका 2014 पासून पेशवा फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून सुरू झाली. लाखांचे मोर्चे निघाले, पूर्ण महाराष्ट्रात दहशत माजली, हिंसाचार, जाळपोळ, आमदारांची घरं जाळणं, नाभिक धोबी व्यावसायिकांची दुकानं जाळणं, गावोगावी ओबीसी कार्यकर्त्यांना मारहाण करणं, श्रावण देवरे सारख्या कार्यकर्त्यावर अटॅक करणं, या सगळ्या गोष्टी नंतर घडायला लागल्या पेशवा फडणवीसच्या कृपेने. पण एकदा का जर त्यांची सत्ता मजबूत झाली, पक्की झाली, की मग ते मराठ्यांना बी सोडत नाही. मग त्यांनी प्रवीणदादा गायकवाडला पण नाही सोडलं. श्रावण देवरेवर अटॅक केला, त्यांना तो खूप इझी गेला. श्रावण देवरे ओबीसी आहे, त्याची कोण बाजू घेईल? ओबीसीचे नेते स्वतः खुद्द पराभूत मानसिकतेत जगतायत, घाबरलेल्या मानसिकतेत जगतायत, तर कोणी ओबीसी नेता श्रावण देवरेला कशाला कोण पाठिंबा देईल? म्हणून श्रावण देवरे अटॅक केला त्यांनी, तो सहज त्यांना इझी गेला. आणि आता प्रवीणदादा गायकवाडवर हल्ला, कारण काहीच नाही. काय कारण आहे? संभाजी ब्रिगेड हे नाव आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये सगळ्या जनतेने स्वीकारलेलं नाव आहे, संभाजी ब्रिगेड. आणि नुसतं नावात काय आहे? पण संभाजी ब्रिगेडने नावाप्रमाणे काम करून पण दाखवलं. त्यांनी जेम्स लेन प्रकरणामध्ये ब्राह्मणांचं भांडारकर फोडलं, तिथली सरस्वती फोडली, ब्राह्मणांचं प्रतीक. संभाजी ब्रिगेडने त्यात कोण तो दादू कोण देव त्याचा पुतळा उकरून फेकला. संभाजी ब्रिगेडने तो कोण नाटककार गडकरी का गडकर राम गणेश गडकरी बरोबर ज्याने संभाजी महाराजांची बदनामी करणारं नाटक लिहिलं, त्याचा पुतळा उकरून फेकला. तर काम तर संभाजी ब्रिगेडने राजे संभाजी सारखंच केलेलं आहे.
नाव संभाजी ब्रिगेड असलं तरी काम त्यांचं छत्रपती राजे संभाजी यांच्यासारखंच क्रांतिकारक काम त्यांनी केलं संभाजी ब्रिगेडने. आणि केवळ नाव एकेरी आहे म्हणून त्यांच्यावर हल्ला करवून घेणं हे तर RSS शिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही, भाजप शिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. हे सगळे RSS बीजेपीचे दलाल मराठा समाजात सोडलेले मराठा. आणि आश्चर्याची गोष्ट की जो मनोज जरांगे जो मराठ्यांचा नेता होऊन बसलेला आहे आज, तो एका शब्दाने सुद्धा प्रवीणदादा गायकवाडांच्या बाजूने एक शब्दही बोलत नाही आणि हल्ल्याचा निषेधही करत नाही. याचं कारण हेच आहे की मनोज जरांगेचं नेतृत्व मराठ्यांवर लादणारे RSS वालेच आहेत. आणि हे RSSचं नेतृत्व ब्राह्मणवादी मनोज जरांगेचं नेतृत्व मराठा समाजाने स्वीकारलं. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण झाला, हिंसाचार निर्माण झाला, दंगे फसाद झालेत. आणि फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्र जी एक ओळख होती ती ओळख या पेशव्यांनी संपवली. सर्वात आधी या महाराष्ट्राची काय ओळख होती? छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठा स्वराज्य. मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस, मग तो मुस्लिम असो, तेलीमाळी कुणबी असो किंवा महार चांबार असो, जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा, अगदी मुस्लिम सुद्धा मराठा. ही ओळख होती महाराष्ट्राची छत्रपती शिवरायांच्या काळात. नंतर ही ओळख बदलली आणि पेशव्यांचा महाराष्ट्र, ब्राह्मणांचा महाराष्ट्र अशी ओळख निर्माण झाली. आणि ही पेशव्यांच्या महाराष्ट्र ही ओळख पुसण्यासाठी तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंना जन्म घ्यावा लागला. तात्यासाहेब महात्मा फुले आलेत, त्याच्यानंतर बाबासाहेब आलेत, शाहू महाराज आलेत, आणि मग फुले शाहू आंबेडकरी महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ही ओळख निर्माण झाली. आता ही ओळख नष्ट करण्यासाठी फडणवीस पेशव्याने जीवतोड मेहनत घेतली की फुले शाहू आंबेडकरी महाराष्ट्र ही ओळखच नष्ट झाली पाहिजे आणि पुन्हा पेशव्यांच्याच नावाने महाराष्ट्राची ओळख सुरू झाली पाहिजे. हा फडणवीस पेशव्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून त्यांनी मराठा विरुद्ध ओबीसी लावून दिलं, मराठा विरुद्ध दलित लावून दिलं. आणि आता ही प्रवीणदादा गायकवाडांची जी घटना घडली हा त्याच्यातला एक भाग आहे की मराठा पुरोगामी आणि मराठा प्रतिगामी, मराठा फुले आंबेडकरवादी आणि मराठा RSS बीजेपी वादी. आणि तो जो काटे आहे तो उघडपणे भाजपचं काम करतो, तो उघडपणे त्या भिडेच्या कोण तो भिडे मुच्छड त्याच्या कडून प्रशिक्षित होऊन आलेला काटे. बरं, या भिडेचं नाव काय? संभाजी भिडे. मग तिथं तुम्हाला संभाजी नावाचा तुम्हाला त्रास नाही होत का? तिथं तुम्ही असं का म्हणत नाही छत्रपती संभाजी भिडे असं का म्हणत नाही तुम्ही? तो भिडे आपल्या नावासमोर एकेरी संभाजी नाव का वापरतो असा प्रश्न काटेने त्या भिडे गुरुजी नावाच्या मूर्ख माणसाला विचारला पाहिजे. तर हे जे काही चाललेलं आहे आज, याच्यात एक गोष्ट निश्चित आहे की पेशव्याची प्रतिक्रांती झालेली आहे की जी इसवी 1 मध्ये पुष्यमित्र शृंगाने बौद्ध धम्माच्या विरोधामध्ये बौद्ध राजा ब्रोदत्त याचा भर कवायतीमध्ये खून करून पुष्यमित्र शृंगाने जी ब्राह्मणवादी प्रतिक्रांती केली की जिला सावरकर क्रांती समजतात. त्यांनी लिहून ठेवले 7 सोनेरी पाणी, त्याच्यामध्ये एक सोनेरी पान सावरकरने पुष्यमित्र शृंगावर लिहिलंय की हा महापुरुष आहे पुष्यमित्र शृंग की ज्याने इथं ब्राह्मणवादाची राज्याची स्थापना केली, असं सावरकरांनी ते लिहून ठेवलंय. त्यांच्या पुस्तकात आहे ते 7 सोनेरी पाणी म्हणून. तर आजच्या मराठ्यांसाठी ही कालची घटना अत्यंत गंभीर त्यांनी समजली पाहिजे. आणि केवळ मराठाच नाही, इतरांनी पण समजली पाहिजे. ज्यांनी मनोज जरांगेला पाठिंबा दिला ते आंबेडकरवादी, ज्यांनी मनोज जरांगेला पाठिंबा दिला ते कम्युनिस्ट समाजवादी. या मूर्ख लोकांनी समजून घेतलं पाहिजे की या घटनेचा
काय मतितार्थ काय आहे, सत्य काय या घटनेमागे? ज्यांनी जरांगेला पाठिंबा दिला त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे. कारण हे लोक, मग ते कोणी बी असो, ते समाजवादी असो, कम्युनिस्ट असो, फुलेवादी असो, आंबेडकरवादी असो, हे महामूर्ख लोक हे स्वतःच्या व्यक्तिगत राजकारणासाठी हे कोणालाही पाठिंबा देऊन मोकळे होतात. आणि मग टीव्हीवर प्रसिद्धी मिळते वगैरे वगैरे, ठीक आहे. त्याचे काय परिणाम होतात ते बघितलं पाहिजे, ते पण बघितलं पाहिजे. कारण काल श्रावण देवरावर अटॅक झाला, आज प्रवीण गायकवाडांवर अटॅक झाला, उद्या कुणीही दावा कम्युनिस्ट असेल किंवा उद्या कुणीही आंबेडकरवादी असेल, त्याची पाळी आहे आता. हिटलर काही एकासाठी येत नाही, हिटलर जो येतो तो बारी बारीने येतो. कविताच आहे त्याच्यावर, हिटलरवर. आणि त्याच्या हिट लिस्ट मध्ये नावं असतात सगळी, आणि त्या हिट लिस्ट प्रमाणे 1 2 3 तो खतम खतम करत करत मग सगळ्यांनाच खतम करतो आणि आपली हुकुमशाही स्थापित करतो. ते हिटलरने या ब्राह्मणांकडून शिकलेला आहे तो हिटलर. तो स्वतःला आर्य समजत होता, आणि हे आर्य ब्राह्मण. म्हणून मराठा समाजाने पण त्याचा बोध घेतला पाहिजे आणि दलितांनी पण त्याचा बोध घेतला पाहिजे की आपण ब्राह्मणांनी निर्माण केलेले जे लोक आहेत की ज्यांना मीडियामध्ये भरपूर प्रसिद्धी मिळते आणि त्यांना पाठिंबा दिला म्हणजे आपल्यालाही प्रसिद्धी मिळते, असं जे मूर्ख लोक जे आहेत महाराष्ट्रामधले, त्या मूर्खांनी पण आता समजून घेतलं पाहिजे की या घटनेमागचा काय मतितार्थ आहे. हाच मतितार्थ आहे. काल श्रावण देवरेवर अटॅक झाला, आज प्रवीणदादा गायकवाडवर अटॅक झाला, आणि उद्या कुणी डावा कम्युनिस्ट समाजवादी, कुणी आंबेडकरवादी, कोणावरही अटॅक होऊ शकतो, कोणावरही अटॅक होऊ शकतो. आणि सर्वात आधी टार्गेट ते ठरतात की जे त्यांना मदत करतात ब्राह्मणवाद स्थापित करण्यासाठी. प्रवीणदादा गायकवाड हे माझे अगदी सुरुवातीपासूनचे मित्र, चांगले मित्र. एकमेकांच्या घरी जाणं येणं, अधूनमधून फोनवर संपर्क करणं, चर्चा करणं, मला त्यांचा एक प्रामाणिकपणा खूप आवडतो. त्यांची एक भूमिका मला फार आवडते. ते नेहमी मांडतात, नेहमी बोलतात की शत्रुत्व एवढंही पत्करू नका की तुमचं बोलणंच बंद होईल, चर्चाच बंद होईल. आणि मला ते, मी ते मान्य केलं, मला ते आवडलं. त्यामुळे त्यांचं माझं मित्रत्व जे आहे ते कधी संपणार नाही. आणि ते नेहमी सत्य, त्यांची भूमिका नेहमी सत्य असते, वास्तववादी असते. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की 2 राष्ट्रीय आयोग, मंडल आयोग आणि कालेलकर आयोग यांनी मराठ्यांना आरक्षण नाकारलेलं आहे, 8 राज्यस्तरीय आयोग यांनी मराठ्यांना आरक्षण नाकारलं आहे ओबीसी मधून, तर प्रदीप दादांना एक जाणीव झाली, एक वास्तवाची जाणीव झाली की ओबीसी मधून आरक्षण मागणं चुकीचं आहे, मराठ्यांनी स्वतंत्रपणे आपलं आरक्षण मागितलं पाहिजे. ही त्यांची भूमिका. आणि नंतर ही भूमिका अजून पुन्हा अधिक क्रांतिकारक झाली. त्यांनी नंतर पुन्हा भूमिका घेतली की जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटने, केंद्रीय सरकारने ईडब्ल्यूएसचं आरक्षण आणलं, प्रवीण दादाने स्पष्टपणे सांगितलं की मराठा समाजाने ईडब्ल्यूएस मधलं आरक्षण घ्यावं, ते फार तर वाढवून घ्यावं मराठा समाजासाठी, आणि मराठा समाजाने आता गुन्ह्या गोविंदाने सगळ्यांशी प्रेमाने वागावं, ही त्यांची भूमिका. पण प्रवीणदादा गायकवाड हा एकमेव मराठा नेता अशी भूमिका घेतो आहे असं म्हटल्यानंतर आरएसबीजेपीचा तर संताप वाढेलच. मग त्यांनी प्रवीणदादाच्या विरोधामध्ये जरांगे नावाचं एक नौटंकी उभी केली आरएसएस बीजेपीने, आणि ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे म्हणून ओबीसी विरुद्ध मराठा हिंसाचार, जाळपोळ, घर जाळणं, दुकानं जाळणं, खून करणं, हे सगळं सुरू झालं महाराष्ट्रभर. एक लक्षात घेतली पाहिजे, कुठल्याही कारणास्तव धार्मिक दंगल हो, कुठल्याही कारणास्तव जाती दंगल हो, ती फायदेशीर ठरते ब्राह्मणवाद्यांनाच. जिथं जिथं निवडणुकीच्या आधी धार्मिक दंगली झाल्यात तिथं भाजपचंच राज्य आलेलं आहे. जिथे जिथं ज्या ज्या राज्यात निवडणुकीच्या आधी जातीय दंगली झालेल्या आहेत तिथं भाजपचंच राज्य आलेलं आहे. मग ते बाबरी मस्जिदचं पतन असो, राम मंदिराचं आंदोलन असो, नाही तर आणखी काही असो, दंगली माजल्या की त्याचा फायदा फक्त आणि फक्त ब्राह्मणांना होतो आणि त्यांच्या राजकीय पक्षांना होतो.
हे तर तात्यासाहेब महात्मा फुलेंनी खूप आधीच सांगून ठेवलंय 250-300 वर्षापूर्वी. त्यांनी लिहून ठेवलंय. तेच वेगळ्या शब्दामध्ये बाबासाहेबांनी मांडणी केली त्याची. तेच वेगळ्या शब्दात शाहू महाराज बोललेले आहेत. पण ते आम्ही ऐकत नाहीत. ना शाहू महाराजांचं ऐकतो, ना बाबासाहेबांचं, ना तात्यासाहेबांचं. आर-एस-एसचे ब्राह्मणवादी लोक जे मीडियामधून बोलतील तेच ऐकतात. आर-एस-एस ब्राह्मणवादी लोक जे केडरमध्ये तयार करतात. प्रत्येक जातीमध्ये त्यांनी प्रत्येक जातीची माणसं त्यांनी आर-एस-एसने केडर कॅम्पमध्ये घडवलेली आहेत. मग ते माडी असो, तेली असो, कोळी असो, कुणबी असो, मराठा असो, प्रत्येक जातीमध्ये त्यांनी त्या जातीची तरुण पोरं त्या भिडे मुच्छडच्या केडर कॅम्पमधून, आर-एस-एसच्या केडर कॅम्पमधून त्यांनी प्रत्येक जातीची माणसं अशी त्या जातीमध्ये घुसवलेली आहेत आणि ते त्या जातीची नासाडी करतायत. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे मराठा समाज. तर हे सगळ्यांनी आता लक्षात घेतलं पाहिजे. आणि खुद्द आज तर राहुल गांधीच मान्य करतात जाहीरपणे भाषणामधून, पत्रकार परिषदामधून राहुल गांधी जाहीरपणे मान्य करतात की काँग्रेसमध्ये आर-एस-एस बीजेपीचे लोक घुसलेले आहेत. काँग्रेसमध्ये, कम्युनिस्टांमध्ये पण घुसलेले आहेत ते आर-एस-एस बीजेपीचे लोक. म्हणून तर कम्युनिस्ट लगेच पाठिंबा देतात जरांगेला. कोणामुळे? कारण कम्युनिस्टांमध्ये सुद्धा आर-एस-एस बीजेपीचे लोक घुसलेले आहेत आणि ते मग त्या आर-एस-एस बीजेपीचे विचारांचे जे कम्युनिस्ट आहेत ते मग कम्युनिस्ट नेत्यांना सांगतात की आपण जरांगेला पाठिंबा दिला पाहिजे आणि ओबीसी मराठा दंगा फसाद झाला पाहिजे. हे कम्युनिस्ट हे कसले क्रांतिकारक? महाराष्ट्रातले काय, भारतातले काय? समाजवादी तो काय त्याचं नाव, गांधीवादी म्हणतो स्वतःला, काय सप्तर्षी तुकरानवाला, तो जरांगेला पाठिंबा देतो. आणि यांच्यातलं ब्राह्मण्य कधी संपणार नाही, कारण त्यांनी ते ब्राह्मण्य स्वतःमध्येच नाही तर इतर जातींमध्ये पण पेरून ठेवलेलं आहे. त्यामुळे फार गांभीर्याने या घटनांकडे बघितलं पाहिजे, कारण उद्या या सगळ्या शूद्र अतिशूद्रांच्या तोंडाला गाडगं मडकं जर आलं, मग तो मराठा असो किंवा तेलीमाडी कोळी कुणबी असो, यांच्या तोंडाला गाडगं मडकं जर बांधलं गेलं आणि पाठीमागे गांडीला झाडू बांधला गेला, तर त्या पुढच्या ज्या पिढ्या आहेत आपल्या नातवंडांच्या आणि आपल्या पतवंडांच्या पुढच्या पिढ्या, या ब्राह्मणांना शिव्या नाही देणार की ज्यांनी गाडगं मडकं बांधलं त्यांना नाही शिव्या देणार, ते शिव्या देतील आपल्याला की या मूर्ख लोकांनी आपल्या जातीतील ब्राह्मणवादी लोकांचं नेतृत्व स्वीकारलं जरांगेसारखं आणि म्हणून आपल्यावर ही पाळी आली. त्यामुळे ही सतर्क करण्याची गोष्ट आहे. ही केवळ चर्चा करण्याची गोष्ट नाहीये, केवळ चर्चा करण्याची गोष्ट नाहीये. शरद पवारांसारखा महान नेता ज्याने आपल्या जीवनातले, ते स्वतःच म्हणतात की मी 40 वर्षापासून, 50 वर्षापासून, 60 वर्षापासून राजकारण करतोय, महाराष्ट्रावर प्रभुत्व गाजवतोय. आज कुठे येईल शरद पवार? जाणता राजा म्हणून ज्या शरद पवारांनी 50-60 वर्ष महाराष्ट्रावर गाजवलं, महाराष्ट्राचं नेतृत्व दिल्लीत सिद्ध केलं शरद पवार साहेबांनी, आणि शरद पवारांच्या नावाने महाराष्ट्राची ओळख व्हायची दिल्लीमध्ये, ते शरद पवार आज कुठे आहेत आणि त्यांची आज काय किंमत आहे? बाकीची तर फार किरकोळ गोष्ट आहे. ते काय, ते विखे पाटील, नारायण राणे वगैरे, हे तर फार किरकोळ गोष्ट आहे. जिथं शरद पवारच खतम झाले तिथं बाकीच्यांची काय कथा? आणि केवळ महाराष्ट्रातलंच नाही, त्यांनी पूर्ण भारतातले जे राज्यस्तरीय क्षत्रिय नेते होते, स्वतःला क्षत्रिय समजणारे, मग ते देवीलाल असो नाही तर आणखी कोणी असो, हे सगळे संपवले. त्यांनी सगळे संपवले. त्यांच्याच मदतीने 2014ला केंद्रामध्ये सत्ता मिळवली आणि त्याच क्षत्रिय नेत्यांना
प्रत्येक राज्यामधल्या त्यांनी खतम करून टाकलं. शरद पवार खतम केले, तिकडे देवीलाल खतम केले, देवीलालच्या पोरांना ते जेलमध्ये टाकलं. व्हीपी सिंगांची काय वाईट अवस्था केली हे पण आपण समजून घेऊया. कारण क्षत्रियांच्या मदतीने ब्राह्मणवाद स्थापित झाला आणि ब्राह्मणवाद मजबूत झाला की ते पहिला काटा काढतात क्षत्रियांचा. 21 वेळा पृथ्वी नीक क्षत्रिय केली. का केली असेल? की याच्यामुळे 21 वेळा क्षत्रियांनी ब्राह्मणांना मदत केली ब्राह्मणवाद स्थापित करण्यासाठी आणि ब्राह्मणवाद स्थापित झाला आणि पहिला काटा काढला क्षत्रियांचा. म्हणून 21 वेळा पृथ्वी नीक क्षत्रिय झाली असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. पण ओबीसी पुरून उरलेत. ओबीसी पुरून उरलेत. क्षत्रिय नष्ट झालेत पण ओबीसी पुरून उरलेत. चंद्रगुप्त मौर्य ओबीसी धनगर. त्याला जेव्हा लक्षात आलं चंद्रगुप्त मौर्याला की आपण राजे आहोत आणि आपण राजे असतानाही हा ब्राह्मण चाणक्य माझा नोकर असून सुद्धा तो मला वृषभ म्हणून बैल म्हणून हाक मारतो आणि आपल्या राज्यामध्ये ब्राह्मणवादी राज्यव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, तर चंद्रगुप्त मौर्याने चाणक्याला लाथ मारली. चाणक्याच्या वैदिक धर्माला लाथ मारली, चाणक्याच्या ब्राह्मण धर्माला लाथ मारली आणि जैन धर्म स्वीकारला चंद्रगुप्त मौर्याने. तर त्या काळामध्ये जैन धर्म म्हणजे फार क्रांतिकारक धर्म. बौद्ध धर्म आणि जैन धर्म दोनच धर्म त्यावेळेस क्रांतिकारक होते आणि शूद्र अतिशूद्रांचे होते. चंद्रगुप्तने तो ओबीसी होता म्हणून तो ब्राह्मणवादावर त्यांनी मात केली. आणि पेशवाईच्या काळामध्ये सगळ्या मराठा सरंजामदार ब्राह्मणांना शरण गेलेत, पेशव्यांना शरण गेलेत जेलमध्ये टाकण्याच्या भीतीने. पण एक ओबीसी पुरुष आणि एक ओबीसी स्त्री यांनी पेशव्यांना वटणीवर आणलं. अहिल्यामाई होळकर. अहिल्यामाई होळकरने डरकाळी फोडली आणि तो कोण, तो राघोबा पेशवे काय त्याला म्हणतात, तो अक्षरशः गांधीला पाय लावून पडत फिरला. राघोबा पेशवे अहिल्याबाई होळकर यांच्या डरकाळीने. ती ओबीसी महान श्री यशवंतराव होळकर धनगर. 2 वेळा त्यांनी पेशव्यांवर अटॅक केला आणि दोन्ही वेळा त्या बाजीराव पेशव्याला जीव मुठीत धरून गल्ली बोळातून अक्षरशः जीव वाचवण्यासाठी पळावं लागलं. त्याला पडताबुई थोडी केली त्या बाजी पेशव्याला यशवंतराव होळकरांनी. तो ओबीसी माणूस, तो धनगर माणूस, तो मराठा सरंजामदार सरकार, तो शरण नाही गेला. यशवंतराव होळकर आणि अहिल्यामाई होळकर ते खरे मर्द मराठे. अहिल्यामाई होळकर आणि यशवंतराव होळकर आणि चंद्रगुप्त मौर्य. आणि आज अनेक लोक त्या मोदींना शिव्या देतात. दिलंही पण पाहिजे, काही हरकत नाही. पण मोदीच आरएसएसच्या समोर आव्हान निर्माण करू शकतात आणि त्यांनी ते आव्हान निर्माण केलं. जात न्याय जनगणना करण्याची घोषणा केली. हे डायरेक्टली आरएसएसला आव्हान आहे. इतके दिवस झाले घोषणा करून आरएसएसने तोंडातून एक शब्द बाहेर काढला नाही. पण परवा भागवत बोलले जाहीर भाषणातून, आरएसएसचे चीफ प्रमुख भागवत बोलले की 75 वर्षानंतर रिटायरमेंट घ्यायची असते राजकीय पक्षाच्या नेत्यांनी. म्हणजे आता मोदीच्या विरोधामध्ये षडयंत्र सुरू झालं. मोदीला प्रधानमंत्री पदावरून काढण्याचं षडयंत्र सुरू झालं. एकदा का बिहारची निवडणूक जिंकली मोदींच्या नावाने, एकदा का उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकली मोदींच्या नावाने, आणि मग जेव्हा जात न्याय जनगणना करण्याची वेळ येईल तोपर्यंत मोदींना प्रधानमंत्री पदावरून हटवलं पाहिजे याच्या षडयंत्राची रचना परवापासून सुरू झाली. मग या षडयंत्राची अंमलबजावणी कुठल्याही पद्धतीने होऊ शकते, कुठल्याही मार्गाने होऊ शकते. पुष्यमित्र शुंगाच्या मार्गाने होऊ शकते, काही होऊ शकतं मोदींच्या सोबत. हे बघा, जात न्याय जनगणना काँग्रेसने पण केली 2011-12 साली. आर्थिक आणि जाती जनगणना SCCC, सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस, 2011-12 साली कायदा करून जात न्याय जनगणना केली. त्याला आरएसएसने कधी विरोध केला नाही, काँग्रेसच्या जात न्याय जनगणनेला. कारण आरएसएसला एक पक्क माहित होतं
की काँग्रेस जर जात न्याय जनगणना घेत असेल तर त्या जात न्याय जनगणनेची आकडेवारी फक्त RSSला मिळेल, बाकीची कोणाला मिळणार नाही. तर तशी कायद्यामध्ये तरतूदच केली काँग्रेसने की ही आकडेवारी कोणालाही मिळणार नाही. आणि जात न्याय जनगणना करणारी त्या काळची जी सर्वोच्च समिती होती काँग्रेसच्या काळातली, ही समिती सर्व RSSची समिती होती. त्यामुळे RSSला हे सगळे आकडे घरपोच पोहोचलेत जात न्याय जनगणनेची, जाती व्यवस्था मजबूत करण्यासाठी. कारण जाती व्यवस्था नष्ट करायची असेल तरी सुद्धा जात न्याय आकडेवारी पाहिजे. किती कशी नष्ट करायची आणि त्यासाठी काय कार्यक्रम करावा लागेल, काय योजना राबवाव्या लागतील, यासाठी जात न्याय जनगणनेची आकडेवारी आवश्यक असते जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी. पण जाती व्यवस्था मजबूत करण्यासाठी सुद्धा जात न्याय जनगणनेचे आकडे आवश्यक असतात आणि ते RSSला 2011-12 साली काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना मिळाले, की जे आकडे आपल्याला कधीच मिळाले नाही. आपल्याला कधीच मिळाले नाही, कारण कायद्यातच तशी तरतूद काँग्रेसने केलेली होती. मग विरोध म्हणजे शत्रू पक्ष असलेल्या काँग्रेसने केलेल्या जात न्याय जनगणनेला RSSने कधीच विरोध नाही केला. पण स्वतःच्या भाजप पक्षाचा एक प्रधानमंत्री मोदी जात न्याय जनगणना घेतो आहे, त्याला मात्र ते विरोध करणार, त्याला पदावरून काढणार. कारण तो भाजपचा असला तरी तो ओबीसी आहे. आणि ओबीसी चंद्रगुप्त मौर्य असो, अहिल्यामाई होळकर असो, यशवंतराव होळकर असो, ओबीसी हा ओबीसी असतो आणि तो ब्राह्मणवादाला सर्वात मोठा घातक असतो. तोच ब्राह्मणवाद खतम करतो, ओबीसी. आणि ते चॅलेंज आज मोदींनी RSSच्या समोर उभं केलेलं आहे जात न्याय जनगणनेच्या माध्यमातून. ही लढाई इतकी सोपी नाही आहे. तुम्हाला जाती व्यवस्थेचा अभ्यास करावा लागेल, इतिहासाचा अभ्यास करावा लागेल की जाती व्यवस्था कशी निर्माण झाली, त्यावेळेस काय काय घटना घडत होत्या, त्या सगळ्या घटनांची पुनरावृत्ती आज होते आहे जाती व्यवस्था मजबूत करण्यासाठी. कारण मधल्या काळामध्ये तात्यासाहेब महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इंग्रज काळामध्ये हे या 3 महापुरुषांनी इंग्रज काळामध्ये इंग्रजांचा सपोर्ट असल्यामुळे या 3 महापुरुषांनी जाती व्यवस्था खिळखिळी केली होती. जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये आंदोलन उभं केलं होतं फुले शाहू आंबेडकरांनी इंग्रजांच्या काळामध्ये. आणि इंग्रज गेल्यानंतर जेव्हा स्वतंत्र भारत झाला त्यावेळेस स्वामी पेरियार ओबीसी नेते तामिळनाडूतले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना, या दोघांमुळे स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये जाती व्यवस्था खिळखिळी करण्याचा वेग वाढला होता. तो वेग आता खतम झालाय आणि आता इतिहासाची पावले आता उलटी पडतायत. जाती व्यवस्था नष्ट करण्याऐवजी आता जाती व्यवस्था मजबूत करण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. कारण त्या काळच्या ज्या घटना होत्या, इसवी सन 1 मध्ये पुष्यमित्र शृंगाने प्रतिक्रांती केली, बौद्ध राजा बृहद्रथ याचा खून करून. ते इसवी सन 1 पासून तर इसवी सन 700 पर्यंत या 700 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी जाती व्यवस्था निर्माण केली, जाती व्यवस्था मजबूत केली. त्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं, कोणकोणत्या घटना घडल्या, त्याची सगळ्यांची पुनरावृत्ती आज होते आहे, आज स्पष्टपणे दिसते. बौद्ध विद्यापीठ नष्ट करून बहुजनांचं शिक्षण बंद केलं. आज भारतामध्ये 18,000 प्राथमिक शाळा बंद करून बहुजनांचं शिक्षण बंद पाडलं गेलंय आणि हे अजून वाढत जाईल. कारण बहुजनांची शिक्षण बंदी केली तरच जाती व्यवस्था मजबूत करता येते आणि पेशवाची प्रतिक्रांती मजबूत करता येते. आणि मग बाकीच्या नंतर त्याच्या मागे येतातच की जे पुरोगामी लोक आहेत त्यांना मारहाण करणे, ठोकणे, त्यांना अपमानित करणे, त्यांच्या अंगावर शाई फेकणे, त्यांचा खून करणे, हे सगळं नंतर आलंच. पण आज आपल्या समोर खूप अंधार असेल, खूप निराशा असेल, पण एक आशेचा किरण आहे. या घनदाट अंधारामध्ये संपूर्ण भारत पेशवाईच्या अंधारात बुडालेला आहे. या पेशवाईच्या अंधारात एक आशेचा किरण आहे आणि तो म्हणजे तामिळनाडू. स्वामी पेरियार यांच्या नेतृत्वाखाली जी काही तिथं क्रांती झाली महाप्रबोधनाची, आणि त्याच्यातून जे राजकीय पक्ष स्थापन झाले, डीएमके, एआयडीएमके, हे दोघेही ओबीसी डॉमिनेटेड पक्ष आहेत. त्यांनी तिथं गेल्या 60 वर्षामध्ये डीएमके आणि एआयडीएमके या दोघं पक्षांनी तिथं ब्राह्मणांच्या विरोधात कायदे केले,
ब्राह्मणवाद खतम करण्यासाठी त्यांनी सत्ता राबवलेली आहे. मग हिंदू मंदिरातून ब्राह्मणांची अकालपट्टी करा, पुजारी म्हणून जे ब्राह्मण आहेत त्यांची अकालपट्टी करा. 50% आरक्षण 69% त्यांनी वाढवलं सगळ्या बहुजनांचं. प्रत्येक धर्माला तिथं आरक्षण आहे. मुस्लिमांना आरक्षण आहे, ख्रिश्चनांना आरक्षण आहे, की जे भारतीय संविधानामध्ये मान्य नाही आहे. पण तामिळनाडू म्हणतं की आम्हाला मान्य आहे. संविधानाला मान्य नसेल तरी चालेल, आम्ही तिथं संविधान मानतच नाही, आम्ही आमचं मानतो. तामिळनाडू 1927 सालापासून तिथं ख्रिश्चन, मुस्लिम, SC, ST, OBC या सगळ्यांना लोकसंख्येप्रमाणे आरक्षण आहे 1927 सालापासून. घटना तर नंतर आली, राज्यघटना तर फार नंतर आली. राज्यघटना आली तर त्या राज्यघटनेने धर्माच्या आधारावर आरक्षण नाकारलं. मुस्लिमांना तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही. तामिळनाडू म्हणतं की आम्ही आमचं आरक्षण चालू ठेवू मुस्लिमांना, ख्रिश्चनांना. तर तो एक आशेचा किरण आहे तामिळनाडू, की जो बहुजनांच्या हितासाठी संविधानालाही बाजूला सारतो आणि बहुजनांचं हित साध्य करतो. मग ते 50%च्या वरचं आरक्षण असो, किंवा मग ब्राह्मण पुजाऱ्यांना हिंदू मंदिरातून हाकलणं असो, किंवा मग मुस्लिमांना आरक्षण देणं असो, ते म्हणतात की आम्हीच खरे, आम्ही संविधान मानत नाही या कामासाठी. तो आशेचा किरण आहे. बघा, जाती व्यवस्था संविधानामुळे नष्ट होणार नाही. संविधान एक पुस्तक आहे, कायद्याने नष्ट होणार नाही, पुस्तकामुळे नष्ट होणार नाही. त्यासाठी स्वामी पेरियारने स्वीकारलेला जो क्रांतिकारक महामार्ग आहे तोच तुम्हाला स्वीकारावा लागेल, आणि तरच तुम्ही पूर्ण भारतामध्ये ब्राह्मणवाद खतम करू शकतात आणि बहुजनांचे राज्य आणू शकतात, समतावादी राज्य आणू शकतात, बळीराज्य आणू शकतात. तर कालच्या घटनेमुळे मराठ्यांनी एक बोध घेतला पाहिजे की आपण मराठा आरक्षणासाठी, की जे कधीच सुप्रीम कोर्टाने मान्य केलं नाही आणि जे कधीच वेगवेगळ्या आयोगांनी कधीच मान्य केलं नाही, त्या मराठा आरक्षणाच्या लॉलीपॉपने, जे फडणवीसांनी लॉलीपॉप दिलं होतं तुम्हाला, त्या विषारी लॉलीपॉप साठी तुम्ही महाराष्ट्राची ओळख, फुले शाहू आंबेडकरी महाराष्ट्र, ही ओळख पुसू नका. दलित, आदिवासी, OBC, मुस्लिम, ख्रिश्चन, बहुजन, ही खरी महाराष्ट्राची ओळख आहे, फुले शाहू आंबेडकरवादी महाराष्ट्र. आणि ती ओळख पुसण्याचा प्रयत्न पेशवा फडणवीस करतो आहे. आणि तुम्ही त्या पेशव्याच्या नादी लागून, फडणवीसच्या नादी लागून त्या जरांगेला उरावर बसून घेतलाय, आणि तो जरांगे सगळीकडे आग लावत फिरतो आहे. त्याचा ना फायदा मराठ्यांना होणार, न त्यांना आरक्षण मिळणार, आणि मात्र नुकसान भरपूर होणार. हे जी षड्यंत्र आहे, ब्राह्मणवादी षड्यंत्र, जरांगे सारख्या माणसाकडून घडवून घेतलेली, तर त्याला सोडा आणि प्रवीणदादा गायकवाडला नेता माना, की जो प्रवीणदादा गायकवाड वास्तव भूमिकेवर काम करतो. म्हणून तर त्यांचा अपमान झाला, म्हणून तर शाईफेक झाली. जरांगेने राजकारणामध्ये भाजपच्या विरोधात भूमिका घेतली, फडणवीसच्या विरोधात भूमिका घेतली, पण जरांगेवर शाईफेक का नाही झाली? जरांगेवर शाईफेक का नाही झाली? त्यांनी निवडणुकीत भाजपच्या विरोधात भूमिका घेऊन सुद्धा, कारण जरांगेने भाजपच्या विरोधात भूमिका घेतली, पण RSSचं काम मात्र त्यांनी बरोबर केलं, नंगा फसाद निर्माण करण्याचं आणि मराठा OBC संघर्ष निर्माण करण्याचं. तर जरांगेने RSSचं काम केलेलं असल्यामुळे भाजपवाली त्याला कधी त्याच्या अंगावर शाई फेकणार नाही, त्याला काळं फासणार नाही. पण प्रवीणदादा गायकवाडला शाई फेकतील आणि त्याला काळं फासतील, प्रवीणदादाला. कारण तो मनापासून आणि मुळापासून आणि निष्ठेने RSS BJPच्या विरोधात उभा आहे प्रवीणदादा. जेव्हा प्रवीणदादाला पुण्याच्या लोकसभेचं तिकीट द्यायची वेळ आली, शरद पवारांनी शिफारस केली काँग्रेसकडे की प्रवीणदादाला तिकीट द्या, पण काँग्रेसने प्रवीणदादा गायकवाडला नाकारलं आणि एका ब्राह्मणाला तिकीट दिलं पुण्याच्या लोकसभेचं. कारण काँग्रेसमध्ये घुसलेलेच आहेत सगळे RSSचे लोक, त्यांना माहिती आहे की प्रवीणदादा गायकवाड खासदार झाल्याने लोकसभेत काय करणार आहे हे त्यांना माहिती होतं. म्हणून प्रवीणदादा गायकवाड खासदार होऊ नये, लोकसभेत जाऊ नये, यासाठी प्रवीणदादा गायकवाडचं तिकीट काँग्रेसमधल्या RSSच्या लोकांनी कापलं आणि काँग्रेसमधल्या ब्राह्मणाला तिकीट दिलं.
शरद पवारांनी काँग्रेसकडे शिफारस केली तिकीट देण्याची, प्रवीणदादाला काँग्रेसचं तिकीट द्या म्हणून. राष्ट्रवादीचं तिकीट काय दिलं नाही शरद पवारांनी प्रवीणदादाला? देऊ शकले असते, प्रवीणदादाला निवडून आणू शकले असते खासदार म्हणून शरद पवार, पण नाही. शरद पवार वरून हे किती स्वतःला फुले आंबेडकरवादी दाखवत असतील. शरद पवार हे मुळात ओरिजिनली हे ब्राह्मणवादीच आहेत. त्यांनीच या महाराष्ट्रात पेशवाई स्थापन करण्यासाठी मदत केलेली आहे आणि त्याच्याबद्दल त्यांना शिक्षा भाजपनेच दिलेली आहे. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच ते आता खतम करायला निघालेले आहे. याची जाणीव केव्हा होईल शरद पवारांना? आज ते प्रवीणदादाच्या शाई फेकण्याचा निषेध करतात शरद पवार, उघडपणे निषेध करतात. अरे नुसतं निषेध काय करतात? तुमचा पक्ष आहे, पक्षातर्फे भूमिका मांडा, पक्षातर्फे धरणे आंदोलन करा, मोर्चे काढा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रवीणदादाच्या बाजूने, विधानसभेत मांडा. नाही मांडणार, फक्त शाब्दिक निषेध करून मोकळं. कारण स्वतःची फुलेशाह आंबेडकर प्रतिमा जपण्यासाठी की मी फुलेशाह आंबेडकरवादी आहे म्हणून मी प्रवीणदादाच्या सपोर्ट, काही नाही सपोर्ट, शाब्दिक आहे. प्रत्यक्ष कृती मात्र फडणवीसच्या बाजूचीच आहे, फडणवीसला सपोर्ट करणारीच आहे. मराठा समाजाने याच्यातून फार मोठा बोध घेतला पाहिजे की या आरएसएस बीजेपीने आधी दलितांना टार्गेट केलं, नंतर ओबीसीना टार्गेट केलं आणि आता ते मराठ्यांना पण टार्गेट करायला निघालेले आहेत. आणि नंदांतम क्षत्रिय कुलम ते जे ब्राह्मणांनी एक चोपडं लिहिलं, पुराण कथा लिहिली, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की बौद्ध राजा नंद राजा मेल्यानंतर, त्याचा खून झाल्यानंतर इथे भारतामध्ये नंदांतम क्षत्रिय कुलम म्हणजे क्षत्रिय कुलाचा नाश झाला. क्षत्रिय नावाचा वर्ण, क्षत्रिय नावाची जात कुठेही अस्तित्वात नाही. भारतात फक्त दोनच जाती आहेत, एक ब्राह्मण आणि दुसरी शूद्र. त्यामुळे सगळे क्षत्रिय शूद्र झालेत एक त्यांच्या लेखणीच्या एका फटकऱ्याने. याला म्हणतात 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करणं. आणि ते आता त्यांचं ते चालू झालेलं आहे प्रवीणदादाच्या घटनेने की निक्षत्रिय करा यांना महाराष्ट्राला, जेणेकरून मराठा समाजातून असा एकही नवीन प्रवीणदादा उभा राहायला नको पाहिजे भाजप आरएससीच्या विरोधात बोलणारा. त्यांना मनोज जरांगे पाहिजे, त्यांना काटे पाहिजे, ज्याने हल्ला केला तो गुंड. आणि तेच मराठी स्वीकारतायत. ब्राह्मणांनी निर्माण केलेले नेते मराठा समाज स्वीकारतो आहे. जरांगे काय, काटे काय, पण प्रवीणदादा गायकवाडला विचारांच्या अर्थाने केव्हा स्वीकारणार? नुसता निषेध करून चालणार नाही, पत्रक काढून चालणार नाही. मनापासून प्रवीणदादा गायकवाडला जर नेता म्हणायचा असेल तर तुम्हाला जरांगेला बाजूला सारावं लागेल, त्या काटेला बाजूला सारावं लागेल आणि प्रवीणदादा गायकवाडांचं नेतृत्व करावं लागेल. मग तुम्ही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी आणि छत्रपती राजे संभाजी यांचं नाव घेण्याची पात्रता तुमच्यामध्ये येईल आणि खरी शिवशाही स्थापन होईल महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची. नाही तर पेशवाईच्या नावाने सगळं चाललेलंच आहे. शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करायचे, ब्राह्मणाच्या मदतीने ते पुतळे, एका वादळाने तो पुतळा पडून जातो, त्याचं काही होत नाही, सगळे लोक विसरून गेलेत. जेवढा अपमान छत्रपती शिवरायांचा करता येईल तेवढा जास्तीत जास्त अपमान ब्राह्मण पेशवा करताय. पुतळा उभा करायचा आणि तो अशा पद्धतीने उभा करायचा की एका वाऱ्याच्या झुळकेने पडून जाईल. समुद्रामध्ये स्मारक उभा करू, काय करू, काय झालं त्याचं काहीच नाही. नाव घ्यायचं शिवाजी महाराजांचं, पण प्रत्यक्षात पेशव्यांचं काम करायचं, पेशवाईचं काम करायचं. हे मराठ्यांना केव्हा समजेल? याची सुरुवात मराठ्यांपासून झाली पाहिजे. कारण बाकीचे जे इतर आहेत ओबीसी आणि दलित हे मराठ्यांचं अनुकरण करतात मोठा भाऊ म्हणून. मराठ्यांनी सत्यशोधक चळवळ संपवली आणि काँग्रेसमध्ये गेले, बाकीचे पण गेले त्यांच्यासोबत मराठ्यांसोबत, का ते अनुकरण करतात मोठा भाऊ म्हणून. आज मराठ्यांनी जर चांगली सुरुवात केली प्रवीणदादा गायकवाडांच्या नेतृत्वाखाली, आज जर मराठ्यांनी सुरुवात केली तर तुमचं अनुकरण ओबीसी पण करतील, दलितही करतील, आदिवासीही करतील, मुस्लिम ख्रिश्चनही करतील आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला नवी ओळख मिळेल
बहुजनांचा महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र अशी पुन्हा नव्याने ओळख मिळेल आणि पेशवाई खतम होईल. तर या पद्धतीने आपण तामिळनाडूचा आदर्श घेऊन काम केलं पाहिजे. तुम्ही तात्यासाहेब महात्मा फुलेंचे फोटो लावा, त्यांच्या मूर्त्या घरात ठेवा, त्यांची पूजा करा. बाबासाहेबांचा फोटो लावा, त्यांची पूजा करा. शाहू फोटो लावा, त्यांची पूजा करा. माझं काही म्हणणं नाही. फुले शाहू आंबेडकरांचे फोटो लावा, पुतळे लावा, काय काय लावायचे तुम्ही लावा, त्यांची पूजा करा. परंतु अंमलात आणला पाहिजे तो फक्त आणि फक्त सामी पेरियारवाद. स्वामी पेरियारवाद म्हणजे दुसरं काहीच नाही. फुले आंबेडकर वादाचा विकास म्हणजे स्वामी पेरियारवाद. तो विकास केला स्वामी पेरियारांनी फुले आंबेडकर वादाचा. त्याला निरीश्वरवादाची जोड देऊन आणि मग तो स्वामी पेरियारवाद तामिळनाडूमध्ये रुजला, बिंबला आणि आज तिथं बहुजनांचं राज्य आहे आणि ब्राह्मण तिथे पराभूत मानसिकतेत जगतायत. आरएसएस खतम केली, बीजेपी खतम, जनसंघ खतम, काँग्रेस खतम, सर्व खतम तामिळनाडूमधून. सगळ्या ब्राह्मणवादी संघटना आणि सगळ्या ब्राह्मणवादी पक्ष तिथून खतम झालेले आहेत. फक्त तिथं बहुजनांचे पक्ष आहेत, डीएमके आणि एआयडीएमके. हे ओबीसी डॉमिनेटेड पक्ष आहेत दोन्ही. हे जर करायचं असेल पूर्ण भारतामध्ये तर स्वामी पेरियारांचा विचारांचा स्वीकार करून त्यांच्याप्रमाणे काम करायला जर सुरुवात केली सगळ्या मराठा सकट दलित ओबीसींनी तर ब्राह्मणवाद खतम होईल. तर अन्यथा खतम होणार नाही. अन्यथा खतम होणार नाही. बराच वेळ झालेला आहे. त्याच्यावर विचार करा, चर्चा करा, कॉमेंट्स पाठवा, माझ्याशी चर्चा करा. इथे समोर बॅनरवर माझा नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही चर्चा करू शकता. फोन नंबर दिलेला आहे, मोबाईल नंबर दिलेला आहे आणि त्याच्यातून काही जर चांगलं घडत असेल तर चांगलं करूया. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय संविधान, सत्य की जय हो.